हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम से गणेश देवताय नमः. ओम से कुलदेवताय. ओम से गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 14 मे 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची द्वितीया तिथी आहे. उत्तरात्री 2 वाजून 30 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 47 मिनिटांनंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परिक योग आहे. सकाळी 6 वाजून 34 मिनिटांनंतर शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 2 वाजून 30 मिनिटांनंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. रवी राशी बदलत आहे मित्रांनो. मेषेतून तो वृषभेत जात आहे. याची वेळ मध्यरात्री 12 वाजून 12 मिनिटांवर आहे. पुण्याचा काळ यासाठी दिलेला आहे दुपारी 12:35 ते स्थानिक सूर्यास्तापर्यंत. हम्म. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु वृषभ राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राधे प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे अनुराधा नक्षत्रे परिक योगे तैतिलकरण युक्तायाम द्वितीया शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्नमय कडप्पा मोह पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करेशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाच्या पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 16, 20, 23 आणि 24. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 16. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 24. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 23 आणि 24. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 14, 16, 17, 20, 23 आणि 24. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 14, 23 आणि 24. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 17 आणि 22. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 14, 23. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. यानंतर मात्र आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे असते मित्रांनो. तेव्हाच अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती ही जागृत राहते. अन्यथा अशा मूर्त्यांना खंडित मानले जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे.
योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्याला त्या विधीचा पूर्णपणे फायदा प्राप्त होईल आणि विधीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये मित्रांनो सकाळी 11 वाजून 47 मिनिटांपर्यंत हा अमृत योग आहे. या योगामध्ये आपण जे काही कर्मे कराल महत्वाची विशेषत्वाने त्यात अमृतासारखे यश आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. हा अत्यंत शुभ योग आहे. द्वितीय श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो. या तिथीवर जर आपले माता व पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. पण ते विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो, रवी राश्यांतर आज आहे. मेषेतून तो वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. मित्रांनो, उत्तर रात्री 2 वाजून 30 मिनिटांनंतर दग्ध युगाला सुरुवात होते. हा दग्ध योग मित्रांनो अशुभ योग आहे, जनन शांती संबंधी. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या राहत्या घरी करावी मित्रांनो 12व्या दिवशी. यानंतर मग मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो किंवा पंचांग जर बदलले तर आपण सगळे विसरून जातो. पण बाळाच्या जीवनातील शुभाशुभ घटना ह्या थांबत नाही, त्यांची तीव्रता मात्र वाढते मित्रांनो, जर आपण जनशांती नाही केली तर. खास करून अशुभ घटनांचे अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. तेव्हा आपली महत्वाची विशेष काही कामे असतील तर ती या वेळेव्यतिरिक्त आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य लिहा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव.